थोर पुरुष नेहमी म्हणायचे, हा महाराष्ट्र वार करण्याचा, हा महाराष्ट्र धार करण्याचा, कष्ट करण्याचा. नेमका हा महाराष्ट्र कोणाचा याचा विचार करत असताना मी खोल रुजले आणि नंतर कळले हे वर्णन दुसरे कसले नसून एकदरी छत्रपती शिवाजीरायांची लोकशाही आहे. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र माझ्या या भारताचा, महाराष्ट्र माझ्या या भारताचा. बापटेच्या या वर्णाचे आदर वाटते म्हणूनच मी मोहिनी शांताराम वाघ आज विषय मांडले शिवरायांची लोकशाही. आता लोकशाही म्हणजे नेमके काय हे कळत असताना मला जाणवले की धर्मासनावर सत्तासनाची राजवट निर्माण करणारी आदर्श राजवट म्हणजेच लोकशाही. त्या राजवटीत शेतकरी समृद्ध होतात, आमच्या आया बहिणी सुरक्षित होत्या आणि माझा महाराष्ट्र संपन्न होता. ती होती लोकशाही. रयतेचे राज्य म्हणजेच लोकशाही, व्यसनमुक्त राज्य म्हणजेच लोकशाही ही भूमिका शिवरायांनी ठेवली होती. आणि आज भ्रष्टाचारी युक्त राजकीय नेते तळामळापासून झाले राजकारण आणि त्यांना शिक्षा देण्यास शेकडो वर्ष लावून देणारी आमची व्यवस्था. हा आहे शिवशाही लोकशाही फरक. कुठे माझ्या राजानं स्थापना केलेला शेकडो वर्षापूर्वीच्या प्रतिमा किल्ल्या आणि कुठे आज बेसडयुक्त महाराष्ट्र. फक्त राजा अष्टप्रधान मंडळासारखा मंत्रिमंडळ म्हणून महाराष्ट्रात नसतं तर गनिमासारखा सुराव लागत मनात माझं नाही तर असं असावं लागतं. लोकांनी लोकांसाठी लोक कण्यासाठी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही. होय, पण मला यातनं लोक दिसले, कल्याण दिसले, मला दिसले फक्त राजकारण. त्याचे खाण्याचे दात काही आणि दाखवण्याचे काही. आम्ही फक्त पाहत राहायचे, काहीच करू शकत नाही. ती झाली आहे आमची लोकशाही, ती झाली आहे आमची लोकशाही. शिवाजी महाराज नावाच्या नुसत्या आरवडं मारायचे नाही आहे तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगता आलं पाहिजे, झुकता आलं पाहिजे. असे ज्या राजानं शेतकऱ्यांच्या भाईष्ट नेतेपासून आदर्श केले. शेतकऱ्यांच्या भाईष्ट डेटाला जो हात लावेल त्याचे हात भक्कम केले जातील असा शब्द देणारे माझे राज्य होते. सारा स्वराज्य रयतेच आहे, रयतेने तयार केलेला आहे. बोलताना ते नेहमी म्हणायचे रयतेचं स्वराज्य. आणि याचे पुढारी म्हणतात आधी माझं घर मग देश. आपणास आप म्हणतात भाड में जाए जनता. कुठे ती शिवशाही आणि कुठे आजची भ्रष्टपोटी लोकशाही. या देशात पुन्हा शिवशाही यायला हवी. छत्रपती शिवाजीरायांनी तह केले, मान्य आहे आम्हाला, पण ते तह होते रयतेच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी. आणि आजच्या लोकशाहीत तह होतात ते स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी. जेवढे आपण दुसऱ्याविषयी बोलतो तेवढे आपणही जबाबदार असतो. म्हणून मतदानाला जाताना स्वार्थाला बळी पडू नका. योग्य उमेदवार निवडला पाहिजे जो महाराजांच्या लोकशाही इतका नाही पण तसा प्रयत्न करून महाराष्ट्र फक्त नावानी आणि कागदपत्री नाही तर खरंच घडवणार असेल. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना खरंच आज अंमलात आहे की नाही, की फक्त आज घटनाच बनून राहिली याचा विचार करायला हवा. विषयाचा शेवट करताना सांगते, होतात घरावर युद्ध येते पण तो कृष्ण इथे राहिला नाही. होतात घरावर युद्ध येते पण तो कृष्ण इथे राहिला नाही. सांगू कुणास मी गीता तसा अर्जुन राहिला नाही. सांगू कुणास मी गीता तसा अर्जुन राहिला नाही. भरतात पुन्हा दरबार पण तो शिवरायांचा राहिला नाही. भरतात पुन्हा दरबार पण तो शिवरायांचा राहिला नाही. अरे ही लोकशाही कोणास सांगू तो महाराष्ट्र राहिला नाही. अरे ही लोकशाही कोणास सांगू तो महाराष्ट्र राहिला नाही. जय भवानी, जय शिवराय.